हा हा, काय मस्त भाजणीचा वडा. त्याच्या जोडीला लोणी, चटणी, मिरची, दही, काय फक्कड बेत जमलाय. तर तुम्ही पण करा, ही भाजणी घ्या. आपण इथे एक बाऊल भाजणी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हिंग, हळद, जिरं आणि ओवा हे सर्व घाला. गरम गरम आधण पाणी घाला. छान मस्त कणिक ही पीठ मळून घ्या आणि असा फक्कड बेत जमवा. बघा वडा कसा एकदम पारदर्शी फुगलेला झालेला आहे. कसा करायचा आहे बघायचं आहे तर रजनीगंधा या यूट्यूब चॅनलवर नक्की पहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर ही माझी इथे मी आता वड्याची भाजणी घेतलेली आहे. त्याच्यात तिखट घातलं आहे, मीठ घातलं आहे, हिंग घातलं आहे, हळद घातली आहे आणि थोडंसं जिरं आणि थोडंसं ओवा घातलेला आहे. ओवा हातावर क्रश करून घालावा म्हणजे वास चांगला लागतो. असा एकदम झकास बेत कसा केला, त्याची भाजण्याची रेसिपी पाहायची असेल तर ती नक्की मला कमेंट करा. मी भाजण्याची रेसिपी केलेली आहे, तुम्हाला त्याचं टाकीन. आपल्याला आवडेल तसं मीठ घाला. मीठ थोडंसं जास्त लागतं बरं का ह्या भाजणीच्या वड्याला आणि थालीपीठांना. छान सगळं मिश्रण एकजीव करून घ्या. त्याच्यामध्ये आता गरम गरम आधण पाणी घाला. माप कसं विचारताय तर मग आता समजा 2 वाट्या आपलं भाजणीचं पीठ असेल तर जवळजवळ 3 वाट्या आपल्याला 2.5-3 वाट्या पाणी लागणार आहे. नंतर आपण जेव्हा पाणी आधी 3 वाट्या 2.5 वाट्या पाणी घालून घ्या, अर्धी वाटी पाणी ठेवून द्या. लागेल तसं आपल्याला कन्सिस्टन्सी करून घेता येईल. आपण ही कणिक भिजवतो तशीच थोडीशी सैलसरच भिजवायची आहे, एकदम घट्ट भिजवायची गरज नाही आहे. हे बघा ह्याच्यात पाणी घातलं आहे. थोडंसं पाणी माझं राहिलेलं आहे, मी ठेवून देते आणि एकदा कालवून बघून पुन्हा पाणी घालता येतं. किती झकास झाली बघा. ना सोडा घालायची आवश्यकता आहे, ना गरम तेल घालण्याचं सुद्धा आवश्यकता नाही आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये मोहन काहीच घालायचं नाही आहे. आपली भाजणीच एवढी परफेक्ट आहे ना. मंद आचेवर छान चुलीवर खमंग भाजलेली भाजणी आहे. आणि ही भाजणी आपल्याला लागली तरीसुद्धा रजनीगंधामधून तुम्हाला नक्की मिळेल. आता आपण ही छान गरम गरम जरा थोडीशी गार झाली, कोमट झाली की अगदी गरम असताना आपण हात लावू शकत नाही. चमच्याने सारखी करून घ्यायची आणि हाताने थोडी कोमट झाल्यानंतर चांगली अशी मळून घ्यायची. भाजणीची टीप सांगायची तर हे भाजणीचं सुद्धा हे मळणं चांगलं झालं पाहिजे, व्यवस्थित कालवून झालं पाहिजे, म्हणजे आपल्या कडा फाटत नाहीत किंवा कडा अशा फुटत नाहीत. आपल्याला हे पीठ सगळं भांड्यातलं काढून घ्यायचं आहे. चांगली अशी मस्त भाजणीचा हा गोळा तयार करायचा आहे भिजवून आणि त्याचे असे छोटे छोटे आपल्याला पेढ्यासारखे गोळे करून घ्यायचे आहेत, छोट्या लाडवासारखे किंवा मोठ्या पेढ्यासारखे. आणि आता मी एक 5-6 गोळे हे बघा करून दाखवते. आणि आता आपल्याला हे छान एकदम व्यवस्थित हा भाजणीचा वडा थापून घ्यायचा आहे. जास्त पातळ पण नाही थापायचा आहे, एकदम जाडजाड पण थापायचे नाही आहेत. पातळ व्यवस्थित थापल्याने छान फुगून येते. खूप जाड झालं तर आतपर्यंत शिजून येत नाही, मग तो जरा मऊ पडतो वडा. हा बघा असा व्यवस्थित गोल आपण थापून घेऊ आणि त्याला एक होल पाडू. मस्त फुगतोय बघा कसा सुरेख. ह्या सगळ्या डाळी घालून केल्यामुळे रंग असा आहे. आपल्याला कडधान्य अख्खी सालासकट घेतली की थोडा काळपटपणा येतो त्याला उडदाचा. मी इथे सर्व डाळी वापरलेल्या आहेत. त्या भाजणीची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला आता यूट्यूबला अपलोड करणार आहे, रजनीगंधा या माझ्या यूट्यूब चॅनलवरून. आपण अवश्य पहा आणि असा मस्त फुगलेला वड्याचा आस्वाद घ्या, एन्जॉय करा. मित्रासोबत छोटी पार्टी असताना, घरातला कोणताही सणवार असेल तेव्हासुद्धा आपण हा वडा बनवू शकता. कसा सगळे वडे मस्त फुलून आलेत पहा. तेल जराही प्यालेले नाही, त्याच्यामध्ये बिलकुल मोहन घालण्याची आवश्यकता नाही आहे आपल्याला. आणि असा मस्त वडा हा बघा. आपली डिश तयार झालेली आहे. त्याच्यासाठी मी थोडीशी दह्याची चटणी केलेली आहे. ती कशी केली तेही सांगते. ओली मिरची, कोथिंबीर, थोडीशी लसूण हे सर्व एकत्र आपण या बत्त्यात ठेचलेलं आहे. त्याच्यात थोडं मीठ आणि दही असं घालून मिश्रण आपण ढवळून घेतलेला आहे. आणि हा छान फुगलेला वडा
मस्त फुगला आहे, जरा पण तेल नाही, एकदम हा बघा ड्राय झालेला आहे, मस्त फुलून आलेला आहे. ह्या वड्याचा आस्वाद तुम्ही घ्या. त्याची चव कशी झाली ती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रजनीगंधा हे यूट्यूब चॅनल तुम्हाला कसं वाटतं, त्याच्यात अजून कोणते तुम्हाला रेसिपीज बघायला आवडतील कोणत्या, तेही मला सांगा कमेंट करून. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला असाच पाठिंबा सदैव ठेवा. हे बघा, हे मस्त अगदी वडा आणि चटणीचा आस्वाद घ्या. तर मंडळी, धन्यवाद बघितल्याबद्दल. थँक्यू. बाय बाय.